नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की विंचवाने आदूला डंक मारलेला असतो आणि आदू बेशुद्ध झालेला असतो. आता डॉक्टर येऊन आदूला औषध पाणी देतात आणि ते निघून जातात. आता यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई आदू शेजारी बसून खूप रडत असतात. तेव्हाच तिथे अंताजी येतात आणि मोठ्या बाईंना असं रडताना पाहून म्हणतात की आनंदी, तू उगाच आता रडून स्वतःचा BP लो नको करू. अगं काही होणार नाही आपल्या आदूला, म्हणजे आदोक्षजला. मी बोललो डॉक्टरशी. अगं आनंदी अंताजी दिग्रजकरांचा मुलगा आहे तो. विंचू इंगळी असल्यांना ना दात देणार आहे होय. ते आपलं डॉक्टरांनी औषध गोळ्या दिल्यात ना म्हणून थोडीशी गुंगी आली आहे त्याला, बाकी काही नाही. आणि ते म्हणायचं की त्या बाळंभटाची एकदा शाळा घेतोच जरा. मंदिर परिसर हा स्वच्छच झाला पाहिजे. नाही, सगळी लहान लहान मुलं तिथं खेळत असतात ना. इंगळी विंचू असं डसलं ना तर त्याचं विष असं पसरतं ना. याच्यापुढे असा त्रास कुणाला व्हायला नको इतकंच म्हणणं आहे माझं. मोठ्या बाई मात्र काहीतरी विचारत असतात आणि त्या म्हणतात की विंचू डसला नाही आहे त्याला. तेव्हा अंताजी म्हणतात की काय म्हणायला येईल ते बोलतेस का तू? आत्ताच डॉक्टर सांगून गेले ना. तेव्हा मोठ्या बाई खूप रडायला लागतात आणि म्हणतात की माझ्या पोराला त्या पोरीची जहरी संगत डसली. तेव्हा अंताजी म्हणतात की आनंदी, तू कुठल्याही गोष्टीचा संबंध तिच्याशी जोडते का गं? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की जोडणार मी, कारण त्या पोरीची जीभच काळी आहे. तिने काहीतरी वाईटच चिंतलं असणार आणि तेच माझ्या अधोक्षजला भोवलं असणार. तेव्हा अंताजी मोठ्याबाईंना समजावत म्हणतात की आनंदी. तेव्हा मोठ्याबाई अंताजींना मध्येच थांबवत म्हणतात की गप्प बसा. आजच तिला अद्दल घडवली आहे ना, त्याचाच वचपा काढला आहे तिने. त्या पोरीच्या तोंडावर ना हसू आहे पण पोटात विष आहे, विष. तेव्हा अंताजी रागात म्हणतात की तुझं विष अमृत राहू दे बाजूला आणि मला सांग की तू तिला काय अद्दल घडवलीस, काय केलंस तू तिचं? आता यानंतर आपण पाहतो की इंदू विठुरायासमोर उभी असते आणि विठुरायाला म्हणते की विठुराया, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना, तू पाठीराखा आहेस. विंचवाचं विष खूप जालिम असतं असं ऐकलंय मी, पण तू आदूला काहीच नाही होऊ दिलं. विठुराया पाठीराखा असं म्हणून ती विठुरायाला नमस्कार करते आणि खुश होऊन म्हणते की थँक्यू थँक्यू थँक्यू, 1000 लाख वेळा मी तुला थँक्यू म्हणेल. तू आज माझ्या आदूचा जीव वाचवलास, म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंडचा जीव वाचवला. आणि रडते आणि म्हणते की तू भारी आहेस रे, एक नंबर आहेस तू विठुराया आहेस. तर इकडे अंताजी रागाने मोठ्याबाईंकडे बघत असतात. आता मोठ्याबाई मात्र हसायला लागतात. आता अंताजी मोठ्याबाईंना म्हणतात की दुर्रीचे, तुला हे असले उद्योगधंदे कुणी करायला सांगितले गं? गरज काय होती हे सगळं करायची? तेव्हा मोठ्याबाईसुद्धा अंताजींना ओरडून म्हणतात की मग काय करू? माझ्या डोक्यावर मिरे वाटायला देऊ का तिला? तेव्हा अंताजी म्हणतात की अगं आनंदी, एवढीशी पोर आहे ती तुला काय त्रास देणार आहे? राहील कोपरा धरून कुठेतरी. तू तिला त्रास देऊन ना तिला मोठी करू नकोस. आणि बघ, उद्या भलतं सलतं काय झालं ना तर तुलाच खडी फोडायला जावं लागेल आणि सत्ताधारी असल्यासारखं वागू नकोस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हा वाडा, जमीन, जुमला, विठूची वाडी सगळं तिच्या मालकीचं आहे. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की हो, कुठल्या तरी कागदावरती तिचं नाव आहे म्हणजे सगळं तिचं झालं का? हे सगळं माझ्या अधोक्षजचं आहे. त्या पोरीला बर्बाद करून हे सगळं मी माझ्या अधोक्षजला मिळवून देणारच. तेव्हा अंताजी चिडत म्हणतात की हे बघ, भावनेच्या भरात येऊन होत्याचं नव्हतं होईल. आनंदी ऐक माझं, सगळं आपल्या हातात आहे, घाई करून माती करून घेऊ नकोस. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की करणार, त्या पोरीची मी मातीच करणार. तेव्हा अंताजी वैतागून मोठ्याबाईंसमोर हात जोडतात आणि म्हणतात की तुझ्यासमोर बोलणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटल्यासारखं झालं. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू घरी किराणा घेऊन चाललेली असते आणि ती पिशवीतील किराणा बघून काही राहिलं तर नाही ना असं म्हणून चेक करत असते. आता तेव्हाच तिथे एक गाडी येते आणि इंदूजवळ येऊन उभी राहते. आता त्या गाडीकडे इंदू बघायला लागते. आता त्या गाडीतून एक माणूस उतरतो आणि तो इंदूला विचारायला लागतो की पोरी, विठुरायाचं मंदिर कुठे आहे? तेव्हा इंदू म्हणते की अहो, विठुराया सगळ्यांच्या पाठीमागे असतो. तेव्हा तो माणूस आश्चर्याने विचारतो की काय? तेव्हा इंदू सांगते की तुम्ही पुढे गेलात की डावीकडे आहे मंदिर. आता त्या गाडीतून एक काकासुद्धा उतरतात आणि ते इंदूजवळ येऊन आश्चर्याने म्हणतात की अहो, तुम्ही बालकीर्तनकार इंद्रायणी ना? तेव्हा इंदू म्हणते की हो, पण तुम्ही कसे ओळखतात? तेव्हा ते काका म्हणतात की हो, तुम्हाला कसं कोणी ओळखणार नाही, तुमची कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे, रामकृष्ण हरी असं म्हणून ते इंदूच्या पाया पडायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते की नाही नको, मी लहान आहे ना तुमच्यापेक्षा. तेव्हा ते काका इंदूला विचारतात की तुम्हाला कुठे सोडायचं आहे का? तेव्हा इंदू म्हणते की नाही, तुम्ही जा मंदिरात. तुम्ही गाडीत बसून होईपर्यंत, मंदिरात जाईपर्यंत मी पोहोचीन घरापर्यंत. बरं चला, येऊ का मी?
रामकृष्ण हरी असं म्हणून इंदू तिथून निघून जाते. तर यानंतर आपण इकडे पाहतो की नारायणी मोठ्या बाईंजवळ ओरडत येते की आई आई अगं, आणि ती खूप रडायला लागते. तेव्हा मोठ्या बाई घाबरून नारायणीला विचारतात की काय झालं. तेव्हा नारायणी म्हणते की आई अगं तो अधोक्षज. तेव्हा मोठ्याबाई घाबरून विचारतात की काय झालं माझ्या अधोक्षजला. तेव्हा नारायणी सांगते की आई अगं तो तापाने फणफणलाय गं. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की नारायणी अशा वेळेस डोक्यावर थंड पाण्याच्या घड्या ठेवायच्या असतात. तेव्हा नारायणी सांगते की अगं आई त्या पण ठेवल्या. तेव्हाच तिथे इंदूसुद्धा येते आणि हे सगळं ऐकायला लागते. आता शकुंतला म्हणते की मोठ्याबाई तुम्ही जा आणि अधोक्षजवळ बसा, मी यांना आणि डॉक्टरांना बोलावून घेऊन येते. मोठ्याबाई रागाने शकुंतलाकडे बघत म्हणतात की डॉक्टर आले ते पुरे आहे, बाकी कोणी यायची काही गरज नाही आहे असं म्हणून त्या रागातच तिथून निघून जातात. तेव्हा शकुंतलाला खूप वाईट वाटतं. आता इंदू शकुंतलाजवळ जाते आणि म्हणते की काकी डॉक्टरांना फोन लावा ना. आता यानंतर आपण पाहतो की व्यंकू महाराज विठुरायाजवळ प्रार्थना करत असतात. आता तिथे ते इंदूला भेटलेले काका येतात आणि ते आपली ओळख करून देतात आणि म्हणतात की मी भानुप्रसाद व्यापारी आहे, आमच्या पेढ्या आहेत नाशिकमध्ये आणि पुण्यात. तेव्हा व्यंकू महाराज विचारतात की पण आपण इकडे कसे काय. यावर भानुप्रसाद सांगतात की विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. काय आहे आमचं मागच्या वर्ष आमचं बिझनेससाठी खूप वाईट होतं, कर्ज झालं होतं डोक्यावर आणि ते कर्ज फेडायचा मार्गच दिसत नव्हता, देणेकरीसुद्धा मागे लागले होते. व्यंकू महाराज म्हणतात की असे अवघड प्रसंग आपल्या आयुष्यात आपली परीक्षा पाहण्यासाठीच येत असतात. भानुप्रसाद म्हणतात की खरं आहे तुमचं, त्याच टेन्शनमध्ये मी मागच्या वर्षी दर्शनासाठी आलो, विठुरायाचं दर्शन घेतलं, तुमचं कीर्तन ऐकलं आणि तुमच्या कीर्तनाने माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालं बघा असं म्हणून ते व्यंकू महाराजांना नमस्कार करतात. तेव्हा व्यंकू महाराज त्यांना थांबवतात आणि म्हणतात की अहो हे काय करताय, नमस्कार विठुरायाला करा, मी काय माझं कीर्तन काय हे फक्त एक निमित्त आहे. भानुप्रसाद म्हणतात की हा तुमचा मोठेपणा आहे व्यंकट महाराज, त्यामुळे मी विठुरायाला नवस केला होता त्यावेळी की मला या संकटातून बाहेर काढलंस तर तुझ्या चरणावर हिऱ्यांचा मुकुट वाहीन. आता मी त्या सर्व संकटातून बाहेर पडलोय आणि आता तोच नवस फेडायला मी इथे आलोय असं म्हणून ते त्यांच्यासोबत असलेल्या माणसाला तो मुकुट घेऊन आतमध्ये बोलावतात. तो मुकुट खूपच सुंदर असतो. आता भानुप्रसाद आणि व्यंकू महाराज मुकुटाला बघून नमस्कार करतात. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू विठुरायासमोर येऊन बसते. तिला आठवत असतं की बाळंभट कसे आदूला घेऊन आले होते आणि त्यांनी सांगितलं की आदूला विंचवाने डंक मारला आहे. तसेच आता नारायणी सांगत असते की गोळी दिली तर ताप उतरत नाही, थंड पाण्याच्या घड्या ठेवल्या तरी ताप जात नाही. हे सगळं आठवून इंदू खूप नाराज होते आणि ती विठुरायाला हात जोडून प्रार्थना करते आणि ती विठुरायाचा बुक्का घेऊन तिथून निघून जाते. आता यानंतर आपण पाहतो की इंदू इकडे तिकडे बघत आणि घाबरत आदूच्या खोलीमध्ये येते आणि आतून दरवाजा लावून घेते. आदू झोपलेला असतो. आता इंदू आदूजवळ येऊन बसते आणि त्याला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न करते आणि सांगते की आदू हे बघ मी तुझ्यासाठी विठुरायाचा बुक्का घेऊन आले आहे. विठुरायाचे सगळे भक्त बुक्का वापरतात. आतोबा जेव्हा पंढरपूरवरून आले होते ना तेव्हा ते विठुरायाचा प्रसाद म्हणून तुळशीमाळ आणि बुक्का घेऊन आले होते. थांब मी तुला बुक्का लावते असं म्हणून ती आदूला बुक्का लावते आणि म्हणते की आता तुला लवकर बरं वाटेल आणि हात जोडून ती पसायदान म्हणायला लागते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. तितक्यात दरवाजा वाजतो. तेव्हा इंदू खूप घाबरते आणि टेन्शनमध्ये येत म्हणते की मोठ्या बाई गेले आत्ता मी असं म्हणून ती डोळे घट्ट मिटून घेते. तेव्हा तिथे नारायणी येते आणि इंदूच्या खांद्यावर हात ठेवते. तेव्हा इंदू खूप घाबरते. नारायणी म्हणते की अगं घाबरायला काय झालं, मी आहे. इंदू सुटकेचा निश्वास सोडत म्हणते की तू आहे होय, मला वाटलं की मोठ्या बाई आहेत. आता यावर नारायणी विचारते की एवढी घाबरतेस तरी इथे का आलीस, तिने पाहिलं असतं तर. इंदू म्हणते की मी आदूसाठी सगळं काही करू शकते. आता नारायणी विचारते की हातामध्ये काय आहे तुझ्या. तेव्हा इंदू सांगते की बुक्का विठुरायाचा प्रसाद आहे, आदूसाठी आणला होता, बुक्का लावला आहे आता त्याला. नारायणी म्हणते की हो ना, लवकर बरं वाटलं पाहिजे आदूला, सारखा ताप येतोय, सारखी आग होते म्हणून तडफडत असतो अगं. आणि ती इंदूला म्हणते की आई यायच्या आधी ना इथून जा, नाहीतर आई आली ना परत ओरडेल तुला असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता इंदूसुद्धा तिथून जायला लागते पण ती थांबते आणि परत आदूजवळ येऊन स्वतःशीच म्हणते
की विठुराया आदूला लवकर बरं कर रे बाबा असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की भानुप्रसाद वेंको महाराजांना म्हणत असतात की महाराज प्लीज नाही म्हणू नका, आमच्या भावनांचा आदर करा, हा मुकुट विठुरायांच्या चरणी अर्पण करू द्या. तेव्हा वेंको महाराज म्हणतात की शेठजी, विठुराया भक्तीचा आणि प्रेमाचा भुकेला आहे, त्याला या सगळ्या भौतिक गोष्टींची गरज नाही. तेव्हा भानुप्रसाद म्हणतात की अहो तिन्ही जगाचे स्वामी आहेत, ते त्यांना नसेल पण आम्हाला आहे ना, मला या अडचणीच्या परिस्थितीतून विठुरायानेच बाहेर काढलं आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून विठुरायाच्या चरणी हा मुकुट वाहायचा आहे. यावर वेंको महाराज म्हणतात की तुमची इच्छा आहे ना, मग ठेवा तो मुकुट विठुरायाच्या चरणी ठेवा, पण नंतर तो घेऊन सुद्धा जा. यावर भानुप्रसाद आश्चर्याने म्हणतात की अहो काय सांगताय हे. वेंको महाराज म्हणतात की खरं तेच सांगतोय, हे बघा तो मुकुट आमच्या घरी काय राहिला आणि विठुरायाच्या चरणी काय राहिला, सगळं सारखंच आहे. भक्तांचं अंतकरण विचार शुद्ध पाहिजेत, एवढंच विठुरायाची भक्तांकडून अपेक्षा असते. या पलीकडे अशा भौतिक गोष्टी विठुराया आपल्याकडे मागत नाहीत. भानुप्रसाद म्हणतात की व्यंकट महाराज, मी हा मुकुट परत घेऊन जाण्यासाठी आणला नाहीये, मी हात जोडतो, प्लीज तुम्ही याचा स्वीकार करा. वेंको महाराज म्हणतात की अहो परत तेच, मी एकदाच तुम्हाला नको म्हणून सांगितलं आहे ना. तितक्या तिथे अंताजी येतात आणि म्हणतात की वेंकोबा, आपल्या विठुरायाला आवडणार आहे का भक्तांचा हेरमोड करणे, त्यांची इच्छा पूर्ण करणं कर्तव्य आहे आपलं. विठुरायाचे सेवक आहोत ना आपण, भक्तांची बूज राखणे कर्तव्य आहे आपलं, आणि आपणच नाही राखणार तर मग कोण राखणार. वेंको महाराज यावर काहीच बोलत नाहीत. यानंतर आपण पाहतो की मोठ्या बाई आदूला औषध देण्यासाठी त्याच्याजवळ येतात आणि त्याला आवाज देऊन त्याला उठवायला लागतात. आता मोठ्या बाईंचं लक्ष त्याच्या कपाळावर लावलेल्या बुक्क्याकडे जातं आणि त्या विचार करायला लागतात की बुक्का कोणी लावला, मी इथे नसताना कोणी आलं होतं का, कोणी लावला असेल बुक्का. तर दुसरीकडे आपण पाहतो की वेंको महाराज अंताजींना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण अंताजी म्हणतात की अरे त्यांना आडकाठी करणारे आपण कोण आहोत, हे बघ विठुराया आणि भक्तामधला जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये आपण अजिबात नाही यायचं, येते का तुझ्या लक्षात. आणि ते भानुप्रसाद यांना आपली ओळख सांगतात की आम्ही अंताजी गोविंद महाराज दिग्रजकर, गोविंद महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव, दिग्रजकर कुटुंबाचे कुलदीपक, व्यंकट महाराजांचे ज्येष्ठ बंधू आणि मंदिर कमिटीचे आजीत सदस्य, आणि या अधिकाराने सांगतो तुम्हाला की तुमची इच्छा आहे ना विठुरायाच्या चरणी हा मुकुट अर्पण करण्याची, मग बिंदास करा. आणि ते वेंको महाराजांना म्हणतात की अरे वेंकोबा, भक्तांनी वाहिलेलं फूल जसं विठुरायाला प्रिय तेवढाच हा मुकुट प्रिय. भानुप्रसाद अंताजींना मुकुट दाखवतात तेव्हा अंताजी त्याकडे बघतच राहतात आणि आश्चर्याने विचारतात की सोन्याचा आहे ना. तेव्हा भानुप्रसाद सांगतात की हो. मग अंताजी त्या मुकुटाकडे बघतच राहतात. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.